श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। अवधान शिवारात भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी उभारण्यात येणाऱ्या डॉग शेल्टर हाऊसच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न। वकवाड येथील अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी। जिल्ह्यातील खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी सर्व खतांचा प्रकारनिहाय उपलब्ध साठा व वितरण स्थिती दररोज अद्ययावत करून सार्वजनिक करण्याची मागणी। नसरापूर येथे बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी। आणि महानगरपालिका हद्दीतील ओपन स्पेस जागेवर होत असलेले बेकायदेशीर बांधकाम काढण्याची मागणी। आता बातमी होत विस्ताराने। धुळे शहरातील अवधान शिवारात भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी उभारण्यात येणाऱ्या डॉग शेल्टर हाऊसच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा शहराचे आमदार अनुभव अग्रवाल यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला। धुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अवधान येथे प्रभाग क्रमांक 18 मधील भूखंडावर डॉग शेल्टर हाऊस उभारण्याच्या कामाचा शुभारंभ शहराचे आमदार अनुभव अग्रवाल यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला। धुळे शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास, विशेषतः लहान मुलांवर होणारे हल्ले, चावा घेण्याच्या घटना यांच्या तक्रारी गंभीर स्वरूपात समोर येत होत्या। या पार्श्वभूमीवर या समस्येवर कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून अवधान येथे आधुनिक डॉग शेल्टर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी धुळेकरांना भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून सोडवण्यासाठी कायमस्वरूपी उपाय करण्याचे आश्वासन दिले होते। त्यानुसार प्रभाग क्रमांक 18 मधील अवधान येथील सर्वे नंबर 62/1 येथे या डॉग शेल्टर प्रकल्पाचे भूमिपूजन विधिवत पार पडले। या प्रकल्पाच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन केले जाईल, ज्यामुळे नागरिकांची सुरक्षितता वाढेल तसेच प्राणी संवर्धनालाही चालना मिळेल। शहरात सुरक्षित, स्वच्छ आणि सुसंस्कृत वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे। यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, महापालिकेच्या महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, नगरसेविका सारिका अग्रवाल, नगरसेविका चित्रलेखा परदेशी, महानगरपालिकेचे शहर अभियंता चंद्रकांत उगले, महादेव परदेशी, प्रवीण अग्रवाल, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते। महापालिकेच्या माध्यमातून आज या ठिकाणी डॉग शेल्टरचं काम भूमिपूजन महापौर, जिल्हाध्यक्ष, उपमहापौर, सर्वांच्या नगरसेवक, या भागातील नगरसेवक सारिकाताई, रणजितराजे सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज आम्ही भूमिपूजन केलेलं आहे। धुळे शहरात कुत्र्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि फार कंप्लेंट्स येत आहेत, लहान लहान मुलांना चावा घेणे इत्यादी गोष्टी घडणे। त्याच्यासाठी आज महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण डॉग शेल्टरचं कामाचं भूमिपूजन केलेलं आहे। लवकरच दीड महिन्याच्या आत या ठिकाणी डॉग शेल्टर बांधलं जाईल आणि धुळे शहरातील भटके कुत्रे जे आहेत, जे सकाळ संध्याकाळ लोकांना चावा घेतात, अशा सर्वांना या ठिकाणी आम्ही त्यांची व्यवस्था करणार आहोत। शिरपूर तालुक्यातील वकवाड येथील अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या कामचुकार संबंधित स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी या मागणीसाठी सरपंच व ग्रामस्थांतर्फे धरणे आंदोलन करीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। शिरपूर तालुक्यातील वकवाड येथील अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला स्थानिक प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करीत या प्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत वकवाड येथील अनधिकृत चर्चचे बांधकाम पाडण्यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट आदेश देण्यात आले होते, मात्र या आदेशाची अंमलबजावणी करण्यास प्रशासन दिरंगाई करत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। जर प्रशासकीय आदेशाची योग्य अंमलबजावणी झाली नाही तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठे जन आंदोलन छेडले जाईल असा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी सुखलाल पावरा, रावा पावरा, ओंकार पावरा, मोंगा पावरा, गब्बर पावरा, बाबूलाल पावरा, मगन पावरा आदी उपस्थित होते। वकवाड तालुका, शिरपूर जिल्हा, धुळे। आमच्या गावात बेकायदेशीर चर्च बांधलेला आहे, तो पाडलाच पाहिजे, कारण की आमच्या गावात हे ख्रिश्चन लोक नाही आहे, चर्चवाले नाही आहे, तर 100% आदिवासी ते जागा हडपण्यासाठी 15,000 स्क्वेअर फूट पुढे येऊन हडप केलेली आहे। त्यांना कुठलीच परवानगी नाही, त्याच्यामुळे तो चर्च हटलाच पाहिजे। वारंवार हेच आमचं निवेदन आहे, कारण का हा
लवकरात लवकरात पाळला पाहिजे आणि तिथं जागा नियोजित करून ती जागेची आमची सरकारी जागा नियोजित ठेवावी ही आमची विनंती आहे. जिल्हा परिषद धुळे येथे आंदोलनाला बसलो आहे आणि जर आमचं ते आंदोलन न स्वीकारल्यास आम्ही परत धुळे आंदोलन करू ही आमची मागणी आहे आणि आम्ही वारंवार हे धरणं चालू राहू देऊ. आमचं ते काम झाल्यापर्यंत आम्ही गुपचूप बसणार नाही आणि ते पैसे घेऊन त्यांना असं वाटतं की ते पैशावर धर्मांतर करतात. ते गरीब लोकांना ते तेवढं माहीत नाही, पुढे काही नाही, पण ते भूलथाप देऊन लोकांना फसवणूक करतात आणि धर्मांतर करायला लावतात. आणि ते वारंवार आम्ही किती वेळा त्यांना बोललो, दोंडी देऊन सुद्धा बोललो, पण ते लोक पैसे देऊन बाहेरचे लोक आणतात. आम्ही पाळलंच त्या दिवशी, पण बाहेरचे लोक येऊन पुढे आडवे पडले आणि ते जेसीबी पुढे आडवे पडले, नाही तर नक्कीच पडला असता. ते बाहेरचे लोक जास्त सपोर्टिंग केलेले आहे आणि परत गावात हे बांधकाम केलेलं आहे चर्च, ते सीओ साहेबांनी आदेश केला आहे, त्याला त्याच दिवशी पाळलं पाहिजे, पण उद्या नक्कीच पाळलं जाईल. हे साहेबांचा आदेश पण आहे आणि ते पाळूच आम्ही आणि प्रशासन आम्हाला मदत करेल हीच विनंती. आणि काय धुळे जिल्ह्यातील सर्व खतांचा प्रकारन्याय उपलब्ध साठा व वितरण स्थिती दररोज अद्ययावत करून सार्वजनिक करावी. खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथक स्थापन करावे अशी मागणी धुळे जिल्हा ग्रामीण शिवसेना उभाटातर्फे जिल्हा कृषी अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे जिल्ह्यातील खत साठा वितरणातील अनियमितता तसेच काळाबाजार याबाबत उपाययोजना कराव्या अशी मागणी धुळे जिल्हा ग्रामीण शिवसेना उभाटातर्फे जिल्हा कृषी अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या खत उपलब्धतेच्या गंभीर प्रश्नाला सामोरे जात आहेत. खरीप हंगाम तोंडावर असताना देखील खत पुरवठा, साठा व्यवस्थापन आणि वितरण प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्कळीतपणा, अपारदर्शकता व अनियमितता आढळून येत आहे. ही बाब केवळ प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी नसून थेट शेतकऱ्यांच्या उत्पादनावर व उपजीविकेवर परिणाम करणारी आहे. जिल्ह्यातील विविध भागातून खत उपलब्ध असूनही कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. काही विक्रेत्यांकडून जादा दर आकारले जात असून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. खत देताना बियाणे, औषधे किंवा इतर साहित्य जबरदस्तीने घेण्यास भाग पाडले जात आहे. साठ्याबाबत कोणतीही पारदर्शक माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व असंतोष वाढत आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील सर्व खतांचा प्रकारनिहाय उपलब्ध साठा व वितरण स्थिती दररोज अद्ययावत करून सार्वजनिक करावी. गाव स्तरावरील पारदर्शक माहिती प्रणाली, प्रत्येक कृषी सेवा केंद्र, खत विक्रेत्याच्या दुकाननिहाय साठ्याची माहिती दररोज PDF स्वरूपात तयार करून अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप पोर्टलवर उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना अचूक माहिती मिळेल. तसेच काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करावी. लिंकिंग प्रथेविरुद्ध शून्य सहनशीलता धोरण राबवावे. खरीप हंगामासाठी वैज्ञानिक व क्षेत्रनिहाय नियोजन करावे. तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करावी. तसेच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून निष्काळजीपणा किंवा संगनमत आढळल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हा प्रमुख भरत राजपूत, आधार बोरसे, नगराज साळुंके, जितेंद्र महाजन, कृष्णा कोळी, रघुनाथ कोळी, भगवान साळुंके, बाबूलाल साळुंके, भाईदास बोरसे आदी उपस्थित होते. कृषी अधीक्षक धुळे जिल्ह्याचे यांच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना घेऊन निवेदन देण्यासाठी आलो होतो. आमचं म्हणणं, अनेक शेतकऱ्यांचे मला फोन की या जिल्ह्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून कोणी निवेदन द्यायला किंवा आंदोलन करायला तयार आहे किंवा नाही बुवा. कारण युरिया नंतर DAP या खतांचं जाणून बुजून काही विक्रेते म्हणजे तुटवडा निर्माण करताय. माल शिल्लक असताना सुद्धा शेतकऱ्यांना देत नाही आणि देत आहे तर चढ्या भावाने देत आहे. आणि अजून तिसरा प्रकार जर घ्यायचं असेल तर तुम्हाला बच्च, लाल बाटली, दुसरी बाटली, इतर साहित्य तुम्हाला खरेदी करावं लागेल बा, तर युरियाचं खत मिळेल किंवा DAPचं खत मिळेल. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना अटी घातल्या जातात आणि या अटी परस्पर दुकानदार घालताय. म्हणजे याचा अर्थ आम्ही असा काढलेला आहे की बुवा या कार्यालयात दुकानदारांचं काही साठवलोटा आहे का बुवा, आणि ते जाब विचारण्यासाठी आम्ही आलो. परंतु ते अधीक्षक आज उपलब्ध नाही, त्यांचे असिस्टंट या ठिकाणी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे. आणि मी गंभीर इशारा देतो या कार्यालयाला की जर शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली तर आम्ही या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचं, अधीक्षकांचं आम्ही बदल करणार नाही.
आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, शिवसेना स्टाईलने आंदोलन करू. कारण म्हणजे चढ्या भावाने विक्री करणं, नंतर जो खताचा माल आहे तो साठवून ठेवणं, जाणून बुजून खत उपलब्ध नाही असं शेतकऱ्यांना सांगणं. मग आमची मागणी आहे की व्हॉट्सअप ग्रुप तयार करा शेतकऱ्यांचा, आणि त्या ग्रुपवरती त्या गाव निहाय त्या कृषी सहाय्यकाने माहिती द्यायची की बुवा या तालुक्यामध्ये एवढा या दुकानावरती एवढा साठा उपलब्ध आहे. अशी जर पारदर्शकता निर्माण केली तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. ही आमची प्रमुख मागणी आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन केलं जाईल. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथील बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी व केंद्र सरकारकडे प्रलंबित शक्ती कायदा लागू करावी अशी मागणी माजी नगरसेविका आरती पवार व महिलांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील दसरापूर येथे एका 4 वर्षीय चिमुरडीवर 65 वर्षीय नराधमाने क्रूर अत्याचार करून तिची हत्या केली. सदरचा खटला जलदगती न्यायालयात सुनावणी करून नवीन पोक्सो कायदा अंतर्गत या नराधमाला लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी माजी नगरसेविका आरती पवार यांच्यासह महिलांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात अतिशय लाजिरवाणी व मन हेलावून टाकणारी संतापजनक घटना घडलेली आहे. एका 4 वर्षीय चिमुरडीवर 65 वर्षीय नराधमाने क्रूर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. सदर नराधमाचा खटला जलदगती न्यायालयात सुनावणी होऊन नवीन पोक्सो कायद्याअंतर्गत या नराधमाला लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडे प्रलंबित शक्ती कायदा लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या प्रसंगी माजी नगरसेविका आरती पवार, सुवर्णा पाटील, सोनम ठाकूर, संध्या सैंदाने, आरती नवसारे, शुभदा तोरवणे, रेखा पवार, रेखा पाटील, मनीषा गिरासे, मनीषा पवार, ज्योती बोरसे, अर्चना बोरसे, सरला सिसोदे, संजीवनी पाटील, सुरेखा सोनार, सुरेखा पाटील, छाया शिंदे आदी उपस्थित होते. भोर या तालुक्यातील नसरापूर गावामध्ये अतिशय मन हेलावून टाकणारी आणि तसेच संतापजनक घटना घडलेली आहे. एक 4 वर्षीय निष्पाप चिमुरडीवर 65 वर्षाच्या नराधमाने क्रूर अत्याचार करून हत्या केलेली आहे. या नीच हरामखोराला लवकरात लवकर जलद गतीने याच्यावर कठोर कारवाई करायला हवी आणि नवीन पोस्को कायद्याच्या अंतर्गत त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याला फाशी देण्यात यावी. यासाठी आम्ही सर्व महिला भगिनी जाहीर निषेध करत आहोत. समाजामध्ये आपण कुठेतरी मागे पडलो आहोत. नागरिकांनी सुद्धा सजग राहायला हवं. शक्ती कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हेगाराला 21 दिवसाच्या आत फाशी होत असते, परंतु आपलं दुर्दैव असं आहे की केंद्रामध्ये शक्ती कायद्याची तरतूद अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित केली गेली आहे. तर केंद्र सरकारला माझी नम्र विनंती असेल की शक्ती कायदा हा लवकरात लवकर राज्यामध्ये लागू करावा, जेणेकरून असे नराधम पुन्हा उत्पन्न होणार नाही आणि पुन्हा अशी हिंमत कोणी करणार नाही. हा शक्ती कायदा जर लागू झाला असता तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. या चिमुरडीला नक्कीच न्याय मिळायला पाहिजे, पीडितांना पण नक्कीच न्याय मिळायला पाहिजे. तर शक्ती कायदा जर केंद्र सरकारने लवकरात लवकर अंमलात आणला तर ह्या गोष्टी लवकरात लवकर थांबतील आणि यासाठी आम्ही सर्व महिला भगिनी त्या पीडित कुटुंबाला, त्या ताईला न्याय मिळायला पाहिजे यासाठी आम्ही जाहीर निषेध करत आहोत. धुळे महापालिका हद्दीतील सिटी सर्वे नंबर 12885 आणि सर्वे नंबर 393/3 व 393/4 ओपन स्पेस जागेवर होत असलेले बेकायदेशीर बांधकाम काढावे अशी मागणी धुळे जिल्हा जनता दल सेक्युलर तर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे महानगरपालिका हद्दीतील सिटी सर्वे नंबर 12885 आणि सर्वे नंबर 393/3 व 393/4 ओपन स्पेस जागेवर होत असलेले बेकायदेशीर बांधकाम काढावे अशी मागणी धुळे जिल्हा जनता दल सेक्युलर तर्फे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की महानगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 393/3 व 393/4 आणि सिटी सर्वे नंबर 12885 या जागेस धुळे महानगरपालिकेच्या अंतिम मंजुरी पत्र देण्यात आले. तरी सुद्धा वरील जागेवर काही लोकांनी आपल्या मनमर्जीप्रमाणे बांधकाम व बेकायदेशीर कंपाऊंड केले आहे. कंपाऊंड मध्ये बांधकाम मटेरियल टाकून दिवस रात्र बांधकाम सुरू आहे. म्हणून सदरील राखीव जागा सर्वे नंबर 393/3 व 393/4 व सिटी सर्वे नंबर 12885 मधील अनधिकृत बांधकाम व अनधिकृत वॉल कंपाऊंड तोडण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. अनधिकृत बांधकामामुळे येथील लोकांना प्रचंड त्रास होत आहे. रहदारीसाठी रस्ता नाही.
येथील बेकायदेशीर प्लास्टिक कारखान्यामुळे दुर्गंधी असते. अतिक्रमित चहा दुकानावर नेहमी लोक बसलेले असतात, त्यामुळे महिला व मुलींना येणे जाणे कठीण झाले आहे. येथे अतिक्रमण करून घराचे बांधकाम केले आहे. यामुळे दळणवळण, वातावरण, आरोग्य आणि दैनंदिन जीवनासाठी प्रश्न निर्माण झाले आहे. म्हणून तातडीने सदरील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर जफर अब्बास यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मैं महमूद भाईजान, धुलिया जिला जनता दल सदरों, वार्ड नंबर 13 कबीरगंज, 393 की जगह पे जो हददर्मी से अतिक्रमण किया जा रहा है उसको तोड़ा जाए, क्योंकि नगर पालिका ने लिख के जियार दिए है और वो जगह आरक्षण है। 393 के अंदर पहले वाल कंपाउंड बनाए, पतरे का रूम बनाए, अभी वहाँ पक्का भान काम कर रहे हैं, जबकि नगर पालिका ने लिख के दिए है कि वहाँ पे कोई भी एक झाड़ भी हमसे बिगड़ पूछे लगा नहीं सकता, मगर वहाँ हददर्मी से प्लास्टिक का कारखाना बनाया जा रहा है। हददर्मी से वहाँ झाड़ काट के रेती का कारोबार किया जा रहा है। हददर्मी से वहाँ पे शॉपिंग सेंटर बना के भाड़े से दिए जा रही है, और अभी फिलहाल वहाँ पे पक्का भान काम करके और शॉपिंग सेंटर बना के वहाँ पे काम चालू है। हमारी यही मानती है कि जब 393 का आरक्षण जगह है, गार्डन मंजूर है, तो उसको फौरन वो जगह को तोड़ा जाए और वहाँ पे गार्डन बनाने का जो मांग है हमारी, हमको गार्डन बना के वहाँ दिया जाए। खुदा हाफिज, जय हिंद, अस्सलाम। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अवधान शिवारात भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी उभारण्यात येणाऱ्या डॉग शेल्टर हाऊसच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न. वकवाड येथील अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी. जिल्ह्यातील खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी सर्व खतांचा प्रकारनिहाय उपलब्ध साठा व वितरण स्थिती दररोज अद्ययावत करून सार्वजनिक करण्याची मागणी. नसरापूर येथे बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी. आणि महानगरपालिका हद्दीतील ओपन स्पेस जागेवर होत असलेले बेकायदेशीर बांधकाम काढण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.